आता मी पाहिलं जणांनी ऊस पेटून दिला होता उभा ऊस आणि पाटाच्या कडाला म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय मला की पाण्याची कमतरता नाही तरी पण जळाला म्हणजे जळाला म्हणजे त्याची आधी निसर्गाने जाळला मग त्यांनी काडीपिटी लावून जाळला. तुमच्यापर्यंत हे तंत्रज्ञान आलं नाही असं नाही, तुम्हाला ते सांभाळता आलं नाही. शेतकरी जो आहे महाराष्ट्रामधला तो सर्व भांबावलाय, त्याला कळतच नाही की शेतीमध्ये सत्य काय आहे आणि खोटं काय. बरोबर आहे काही खरं. समजा हे डोळ्यासमोर दिसतंय तरी पण सगळ्यांना माहिती आहे, याच्यापैकी बऱ्याच जणांना शंका आहे हा माणूस एक काहीतरी फावरितोय हे सांगत नाही आम्हाला. होती शंका तशी. बरंच टेन्शन कमी झालंय. फवारे टेन्शन कमी झालं, किडीच नाही ना, किड नाही. काय बात करताय तुम्ही? बघा एक लक्षात काहीतरी गडबड होती तुमची. नाही जर एवढा भारी प्लॉट असेल तर तुम्ही टेन्शन देऊन तयार केला असेल. नाही बिगर टेन्शन असा प्लॉट कसं घेऊ शकतो? टेन्शन देऊन लोकांची प्लॉट नाही अशी. किडच नाही अजिबातच नाही. बघा किती वर्ष झाले वांगे लावताय? ते भरपूर वर्ष झाले. वडील पण लावित होते कंटिन्यू. 50 वर्षापासून वांग्याचा कारभार आहे साहेब. याला 100% वापरलं आणि त्याला फक्त आपण सॉइल चार्जर हे वापरलं, न्यूट्री वगैरे 50% वापर. 50% चालू, 40-50% वापर. बाकीचं काय वापरलं त्याला? हा केमिकल. म्हणजे याला का नाही वापरलं केमिकल? नाही त्याच्यात आपल्याला रिझल्ट विश्वास बसला ना. नाही त्याच्यावर केमिकल बी वापरलं होतं ना, त्यात वापरलं होतं. मग ते विश्वास त्याच्यावर बसलाच होता ना, मग केमिकल वापरून विश्वास बसला होता ना. पण ते फवारे वाढत होते ना, किडी वगैरे अटॅक जास्त होतो. इथं तर काहीच नाही ना. मका 2.5 महिन्यात निघाल सर मामांची ना. 2.5 महिन्यात तुमच्याकडे किती दिवस लागतात सरासरी? 3.5 महिने लागतात. 1 महिना वाचला. 2.5 महिन्यातच निघाले. 1 महिन्याचं पाणी जाड होतं सर, एवढं लांब आणि एवढं जाड. आता आहे ना एवढं जाड मुरघास असं एवढं जाड होतं आणि मुरघास सुद्धा जादा पडला त्या मकाचा. आता आम्हाला आहे ना मका ना म्हणजे गायला मुरघास केमिकल विरहित मकाचा करायचा. बर बर बर. तुमचा पहिला तोडा झाला, किती झाला? पहिलं म्हणजे पहिला 12 कॅरेट झाली, नंतर 12 कॅरेट पण सुरुवात डायरेक्ट हा होलसेल मध्ये. मी म्हणलो ना हातीच पिल्लू मोठं राहतं ना, नाही जनरली 30 गुंठ्यामध्ये केमिकल वांगी चालू होते. हा 3-4 कॅरेट निघायचे पहिला. दुसरा थोडा 35 कॅरेट निघाले. दुसरा 22-23 बरोबर आहे. 22-23 म्हणजे डायरेक्ट दुप्पट झाला. आता तिसरा किती वेळ तुम्हाला सांगायची काही गरज नाही. तुम्ही विकार कोण घेता? आम्ही टोटल बाजार सगळे बाजार करतो. पिकवायला नाही, पहिलं विकायला शिकलं पाहिजे. आणि आज तर 40-50 हजार रुपये आठवड्याला वांग्याची. 40-50 हजार रुपये आठवड्याला. जमीन आपल्याला 1 नंबर पैसा देते, आपण तिला विष खाऊ घालतो. सगळ्यात पहिलं पाप कुठून सुरू होतं? केमिकल मध्ये का करायचं नाही? पहिली गोष्ट स्वप्न वाटत आहे ना, म्हणूनच तुमचे स्वप्न पूर्ण होणार. याच्यामध्ये 250-300 ग्रॅमचे फळ 300 ग्रॅमचं फळ कवळे बाजारात विकले. अच्छा. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण एक ऐतिहासिक हिस्ट्री असलेली एक गाव आहे, त्या गावामध्ये म्हणजे तालुक्यामध्ये आहोत. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना जो आहे हा आशियामधला पहिला सहकारी तत्वावर सुरू झालेला कारखाना आहे. त्यांच्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या बाळासाहेब असतील किंवा राधाकृष्ण विखे साहेब असतील किंवा आता सुजय विखे. तर ह्या ओळखीमुळे नगर जिल्हा खासकर पहिल्यांदा नकाशावर चमकला होता. आपण आजही जर बघितलं तर भूगोलामध्ये त्याची आजही ओळख इतिहासामध्ये तुम्हाला बघायला मिळते. तर त्याची आजची परिस्थिती काय याविषयी आपल्याला बोलायचं नाही, परंतु त्या तालुक्यामध्ये हे गाव कुठलं आहे? धनगरवाडी. तुम्ही राजा तालुक्यात बाउंड्रीवर आहे? बाउंड्री. अच्छा ठीक आहे. तर मित्रांनो, तर अशा ह्या ओळख असलेल्या तालुक्यामध्ये आज तसं पाहिलं तर संपूर्ण अर्थकारण हे उसावर होतं. कारण इथे शेजारी 2 कारखाने आहेत, साखर कारखाने, दोन्ही पी सहकारी तत्वावरचे आहे.
परंतु जर परिस्थिती जर पाहिली, जमीन सर्वांची म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये खराब झाली जरी असेल तर सुरुवातीला जमीन सगळ्यांची चांगली होती, ऊस चांगला पिकत होता, बरोबर आहे का मंडळी? म्हणून तर कारखाने, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे ऊस पिकवायचा, कारखान्याला घालायचा, थोडा जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करायचा, अशा प्रकारचं अर्थकारण तुमच्याकडे आहे. गेल्या काही वर्षापासून ऊसाचं काय मिळत नाही, टनेज मिळत नाही, बरोबर आहे का? किती टनेज मिळत तुमच्याकडे? 30-35. आता मी पाहिलं जणांनी ऊस पेटून दिला होता, उभा ऊस. आणि पाटाच्या कडाला म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय मला, की पाण्याची कमतरता नाही, तरी पण जळाला. म्हणजे जळाला म्हणजे त्याची आधी निसर्गाने जाळला, मग त्यांनी काडीपिटी लावून जाळला. हे बरोबर आहे का? बरोबर. निसर्गाने जाळला म्हणजे काय, त्याच्यामध्ये निम्म पाचटच आहे, आणि ते पाचट त्याने जाळण्यासाठी ते पिटी काडी लावली, बरोबर आहे की नाही? म्हणजे उभ्या ऊसाला त्याचा काडी लावायचा उद्देश काय होता, ते पाचट काढायला काय लागतो, मजुरी लागते, आणि ती मजुरी परवडत नाही, त्यापेक्षा काडी लावलेली थोडस उत्पन्न कमी होतं, पण मग बरोबर आहे की नाही? म्हणजे माणसं अक्षरशः मजुरी वाचवण्यासाठी, खर्च वाचवण्यासाठी आग लावल्या सुद्धा मागे पुढे पाहत स्वतःच्याच पिकाला. हे खरं आहे खोटं आहे? जर हे शहरामध्ये कोणाला जर सांगितलं का शेतकरी स्वतःचं पाचट जाळण्यासाठी ती काढायला मजुरी परवडत नाही म्हणून ऊसालाच आग पेटून देतात, हे पटणार नाही कोणाला, बरोबर आहे की नाही? ही परिस्थिती का आली, कारण ऊस परवडत नाही, पण लावल्याशिवाय पर्याय नाही, अशी पण बऱ्याच जणांची परिस्थिती आहे. तुमच्यापर्यंत हे तंत्रज्ञान आलं नाही असं नाही, तुम्हाला ते सांभाळता आलं नाही. थोड्या शेजारी तुम्ही आज बघितलं की द्राक्षाचा प्लॉट आहे, उत्पन्न मिळावं, प्रगती व्हावी म्हणून आपण ऊस सोडला, काही जणांनी द्राक्ष लावले, बरेच जण भाजीपाला लावतात तुमच्याकडे, कांदे लावतात तुमच्याकडे. परंतु मी आजही पाहिलं, मी हे याच्याकरता सांगतोय का बरं, तुमचं प्रारब्ध तुम्हाला उमजून देत नाही. मै बडा, मै बडा, मी हुशार, मी शहाणा, ह्याच्यामुळेच आपली जी शेतीची प्रगती कुठे आली, माग आली. मी ह्याच्याकरता म्हटलो की मी एवढा फिरलो, पण ह्या पट्ट्यामध्ये मला असा उंच 3 मजली 4 मजली असा आलिशान बंगला दाखवा बरं एखाद्या शेतकऱ्याचा. दाखवा ना, 2-2 कारखाने आहे ना तुमच्याकडे, दाखव ना बंगले मला. मी डिवचत नाही आहे तुम्हाला किंवा हिनवत नाही आहे तुम्हाला, मी याच्याकरता टोचतोय का कमीत कमी तुमच्यातला पुरुषार्थ जागा व्हावा आणि तुम्ही कमीत कमी धडपड तरी करावी. पहिलं हे तर स्वीकारा ना आमचं चुकतंय, पण इथला हा सगळं नाही, आमची परिस्थिती अशीच आहे. मग तशीच आहे तर मग हे वांगे कसे काय अशी? आता शेजारी वांग्याचा प्लॉट पाहिला आपण, पाहिला की नाही? आणि हा वांग्याचा प्लॉट तिथे शेजारीचे, हा वांग्याचा प्लॉट असा वाढलाय, ठीक आहे तो जुना झालाय, तो भाग वेगळा, पण तो तरुणपणात कसा असेल, एवढी तर बुद्धी आपल्याला. हॅलो, आणि जर नसेल तर मग तुम्ही कशी जगू राहिली तुमचं तुम्हाला माहिती. समजा आपण असं म्हणतो की शेलार मामा 80व्या वर्षी जर तलवार घेऊन लढत होता आपल्या भाच्याबरोबर, तानाजी मालुसरे बरोबर, तो तरुणपणात कसा असेल? हॅलो, आहे की नाही मित्रांनो? तुम्हाला हे कळलं पाहिजे. उधे बाणाने पहार वाकून ठेवली होती, कुठे? त्या परिसरामध्ये, एका गावामध्ये पहार वाकून तिला मंदिरात ठेवली होती. त्या भागामध्ये तानाजी मालुसरेंना, शेलार मामांना कुणीच सहकार्य करीत नव्हतं. उदयभानाची अशी काय होती दहशत. लोक म्हणे हिल्ले लोक आपल्याला सहकार्य, आपण त्यांना सांगितले की तुम्ही घाबरू नका मुघलांना, का बरं सहकार्य करत नाही? तेव्हा जेव्हा त्यांनी जवळ जाऊन चौकशी केली ते म्हणे त्या उदयभानाने काय करून ठेवली आहे, पहार वाकून ठेवली आहे, आणि ती पहार सरळ करायची दान सोडा, त्याच्या पायची सुद्धा कोणाची हिंमत नाही. पहारीची जर अशी अवस्था आहे तर तुमची काय होईल, ही कल्पना करूनच लोक त्याला अजिबात म्हणजे विरोध करत नाही. तो जे म्हणून ते ऐकायचे. तिथं गेले हे आणि पार सरळ केली, अख्खा गाव बोलवले सगळे आजूबाजूचे, पार सरळ केली. एक लक्षात ठेवा, वाकवणं सोपं आहे, सरळ करणं सोपं नाही. एवढी दहशत त्याची ती होती, ती त्यांनी काय केली, सरळ करून काय केली, घालवली. आणि मग आजूबाजूचे लोक कोणाला सहकार्य करायला लागले, तानाजी मालुसरेंना. हे लक्षात ठेवा, हा इतिहास आहे सरदारांचा. म्हणजे काय हो, म्हणजे जर त्या लोकांनी सहकार्य केलं नसतं, विश्वास ठेवला नसता तर रात्रीच्या वेळी त्यांनी जाऊन दिलं असतं का, लगेच उदयभानाला कळवलं असतं का हे मराठी येऊ राहिली, आपल्याच लोकांनी सांगितलं असतं भीतीपोटी. खरं खोटं? मग तसं मला तुम्हाला सांगायचं काय की आज शेतकरी लढत नाही शेतीमध्ये. का बरं लढत नाही? त्याला विश्वासच नाही राहिला का शेतीमध्ये भलं आहे.
शेतकरी जो आहे महाराष्ट्रामधला तो सर्व भांबावलाय. त्याला कळतच नाही नेमकी शेतीमध्ये सत्य काय आहे आणि खोटं काय. बरोबर आहे काही. खरंय. समजा हे डोळ्यासमोर दिसतंय तरी पण सगळ्यांना माहिती आहे, याच्यापैकी बऱ्याच जणांना शंका आहे, हा माणूस एक काहीतरी फावरितोय हे सांगत नाही आम्हाला. होती शंका तशी. हा माणसाने कुठली तरी वेगळीच व्हरायटी आणली ही पण आम्हाला सांगत नाही. खरं आहे का खोटं आहे. आतापर्यंत परिस्थिती काय आहे तशीच आहे. पण तसं काहीच नाही मित्रांनो. तुम्हाला सांगतो शेती एवढी सोपी आहे, पण मित्रांनो आज परिस्थिती अशी आहे, कुणीतरी ठरवतं कसा विचार केला पाहिजे, कुणीतरी ठरवतं काय केलं पाहिजे. मला सांगा आज आम्ही जे पीक बघतोय हे पीक बऱ्याच जणांनी ही व्हरायटी लावलेली आहे तुमच्याकडं. हा बरोबर. तुमच्या बरोबरची किंवा तुमच्या बरोबर ह्या भागामध्ये वांग्याची शेती तुमची एकट्याचीच आहे का? नाही, भरपूर आहेत. या गावात किती परिसरात? 20 शेतकरी असतात. 20 शेतकरी. तुमच्यापैकी कोणी आहे का जो ज्यांनी वापरलेलं नाही पण वांग्याचा शेतकरी आहे यांच्या बरोबरचा? सध्या तरी नाही. ठीक आहे. सध्या पण तुम्हाला माहिती आहे. हो मग. तुम्हाला पण माहिती असेल ना. हो. त्याच्यानंतर त्यांनी हीच व्हरायटी लावलेली. हीच आहे. अच्छा, कुठली व्हरायटी आहे? सावध्या सगळ्यांना माहिती होते. अजय अंकुर आहे. अच्छा, अजय अंकुरे. काय म्हणजे तिला किती महत्व आहे आता हे काय सगळ्यांना माहिती आहे. परंतु मुद्दा काय आहे की समजा ठीक आहे जी व्हरायटी लावली ती व्हरायटी त्यांची आणि तुमची लागवड बरोबरच असतं. बरोबरच आहे. काय बदल वाटला तुम्हाला? मला तर रिझल्ट भारी वाटला आपलं. का भारी? हो. चांगला नाही, बरा नाही, एक नंबर. एक नंबर आहे. का बरं असं एवढं का हो काका? काय म्हणजे बरंच टेन्शन कमी झालंय. फवार टेन्शन कमी झालं. किडीच नाही ना. किडा नाही. काय बात करताय तुम्ही? बघा एक लक्षात काहीतरी गडबड होती तुमची. नाही ना. जर एवढा भारी प्लॉट असेल तर तुम्ही टेन्शन देऊन तयार केला असेल. नाही. बिगर टेन्शन असा प्लॉट कसं घेऊ शकतो? टेन्शन देऊन लोकांची प्लॉट नाही अशी. किडाच नाही अजिबातच नाही. बघा किडच नाहीये. कोणता ट्रिप्स नाही, मावा नाही, काहीच नाही. किडे नाही, मावा नाही, काही डोक्याला तापच नाही. नाही. फक्त 8 दिवसाला एक स्प्रे असतो आपलंच. काय स्प्रे मारतो तू? स्प्रे सांगा सगळ्यांना. आपलं हेच फायटर क्लीनर नाही तर फायटर ते आपलं शेड्यूल प्रमाणच सगळं शेड्यूल हा. बाकी नाही. इन्स्टंट चार्जर म्हणजे त्याच्यामध्ये शेड्यूल मध्ये वैदिक नाही. हा तेच केमिकल काहीच नाही. केमिकल नाही. तुमचं शेड्यूल नसायचं. आपण काय जे आता आपलं तरी म्हणा. चार्ज होते आपलंच आपलं. मला तुमच्यात घ्या. बरं. किती वर्ष झाले वांगे लावताय? ते भरपूर वर्ष आले. वडील पण लावित होते कंटिन्यू. 50 वर्षापासून वांग्याचा कारभार आहे साहेब आमच्याकडे. वांगे आमच्याकडे आजोबा पण आजोबा कंटिन्यू म्हणजे आजोबांपासून कार्यक्रम हात चालू आहे वांग्याचा. त्या वांग्यावर आम्ही खायला वांगे, सगळ्याच कामाला वांगे आम्हाला. पैसे कमवायला मी वांगे. बर चालेल. म्हणजे वांग्यामध्ये तुमची हयात गेली. तर तुम्ही वांग्यामध्ये जे बदल पहिले गेल्या 10-20 वर्षामध्ये किंवा गेल्या 5 वर्षामध्ये काय परिस्थिती? आम्ही आता या शेडनेटच्या मागे लागल्यापासून आम्हाला आणखीन भारी उपयोग. पेपर वगैरे टाकल्यापासून मल्चिंग पेपर. मल्चिंग किती वर्षापासून करता? 4-5 वर्ष. 5 वर्ष झाले. मग 5 वर्षामध्ये तुम्ही आता हे वैदिक तुम्हाला कधी कळलं? एकच वर्ष आलंय. आता 1 वर्षापासून पहिला भर आहे का मागच्या पिकाला? याला आपण 100% वापरले. ते पण वांगे त्याच्यावरच केले. यांचेच वांगे आहेत. बरोबर. थोडं 3 प्लॉट आहे साहेब आमच्याकडे. 1 वर्षाचा प्लॉट चालू आहे अजून. तो चालू आहे याच्या खालचा आहे. बरोबर. त्याच्या खाली हा कधी वयाचा आहे पुढचा? हा एप्रिल मधला आहे. बरोबर आहे. 8 महिन्याचा. बरोबर आहे. आणि हा बी तुमचाच आहे. तरी पण त्याच्यामध्ये याच्यामध्ये हा पण तो शेवट आला शेवटी. पण चांगला होता तो पण. एकच नंबर मानला. बरोबर. त्याला काय किती % वापरलं? याला किती % वापरलं? याला 100% वापरलं. आणि त्याला फक्त आपण सॉइल चार्जर हे वापरलं. न्यूट्री वगैरे 50% वापर. 50% चालू. 40-50% वापर. बाकीचं काय वापरलं त्याला? थोडं केमिकल. हा केमिकल. म्हणजे याला का नाही वापरलं केमिकल? नाही त्याच्यात आपल्याला रिझल्ट विश्वास बसला ना. नाही त्याच्यावर केमिकल बी वापरलं होतं ना. त्यात वापरलं होतं. मग ते विश्वास त्याच्यावर बसलाच होता ना. मग केमिकल वापरून विश्वास बसला होता ना. पण ते फवारे वाढत होते ना. किडी वगैरे अटॅक जास्त होतो. इथं तर काहीच नाही ना. कीड नाहीच. एखादं फवारे काढलं पाहिजे. नाही गरजच नाही. चांगलं आहे ना. हा पण आली कीड मग परत आपण दुसरं देऊ शकतो. समजा आता एवढं झालं चांगलं आणि उद्या समजा सजारून कोणी दुकानदार चालला किंवा कोणी मित्र असला तो म्हणला अरे एवढे भारी वांगे एखादा फवारा काढ. या झाडांमध्ये प्रतिकार शक्ती जास्त त्याच्यामुळे आजार आणि फवारणी येतच नाही. काही तुम्हाला मेल वगैरे आला मेसेज वगैरे व्हॉट्सअप? एसीटी वैजीची ताकदीच आहे. तुम्हाला काय माहिती एसीटी ताकद? आता ते वापरलं ना आपण. आम्ही पाहिलेच पण आम्हाला 5 एकर ना. अच्छा तुम्ही कोणत्या पिकाला वापरताय? मका, गहू आणि कांदे.
काय आहे तुमचे? मी पहिल्यांदाच 50,000 डोस नेला डायरेक्ट 5 अकराला. कधीची गोष्ट ही? हे आता ओपनिंगला चालू आपलं ओपनिंगला नेलं. किती महिने झाले ओपनिंग करून? 4 महिने 4 महिने 14 महिने चालू आहे आता. आणि स्वतः काय केलं तर सोयाबीनला टाकायसाठी सॉइलच्या याच्या आहे ना आपल्या बॅगा आणल्या कृषी अमृतच्या बॅगा आणल्या. यांनी त्या बघितल्या तर आम्हाला विचारलं तुम्ही कुठून आणल्या? बरं. तर साहेबांची ओपनिंग नव्हती. आम्ही तुम्ही त्याच्या पूर्वी वापरत होते? बरं थोडस प्रमाण होतं एखाद्या अकराला अर्धा अकराला. त्यानंतर मी वन टाइम निर्णय घेतला पूर्ण 5 अकराला वापरायला. काय वेगळे पण काय? काहीच नाही, एकदम माल व्यवस्थित आहे. आणि मकाची हाईट भरपूर वाढलेली आहे, कीड नाही काही नाही. आणि पानाची चमकात आहे मकाची, अशी लांबून पाहिले तर चमक आहे पानाला. काय बात करता? हो मग चमक आल्याने काय फरक पडतो? नाही म्हणजे त्याच्यावर कीड नाही, खायला नाही, काहीच नाही. आणि मका अशी चमकती लांबून पाहिली तर. मग फळ तुम्हाला गहू कसं आहे? आणि गहू आता असा वाढलेला आहे, गव्हाला वंबे आलेला आहे. बाकीचे गहू तर आता पहिले मी सगळ्यांची ज्ञान नाही टाकणार. आपल्याकडे वंबे आले गव्हाला. आणि आम्ही हेच वापरलं साहेब. युरिया सुद्धा वापरलं नाही काही. काहीच नाही वापरलं. आणि आता आहे ना आमचा गहू आहे ना, जे आमचे जोडीदार आहे ना, तिने फोन वगैरे केलता म्हणे काय चालू आहे काही नाही शेतीमध्ये. म्हणलं काय नाही असं चालू आहे म्हणे. तू गहू आम्हाला बुक द्यावा. मला नगरला 5-6 क्विंटल गहू जायचा आहे. बुक बी जोडीदार आहे आमचा नगरला, वडणे म्हणून त्याला द्यायचं आहे. तो म्हणे मला केमिकल वेळ गहू लागत होतो. म्हणलं नाही आपल्याकडे ऐकलं ना? म्हणजे शिल्पवाडचा गहू गेलाय आपण आज 108चा. काय बात करता? हो. म्हणजे तुमचा गहू तुम्हाला आताच बुक करायला लोक मागू राहिले. त्यांना अगोदर कळलं बा हे काहीतरी वेगळे. फोन चालू राहतो ना, फोन चालू राहतो ना. मग ते म्हणे मला केमिकल वापरायला नाही आपण. त्याला एक ग्रुप केला. बर. हे आसपासचे शेतकरी जोडले त्याच्यात 1400-500 शेतकरी. तुम्ही ग्रुप केलाय हो? म्हणजे मग मी काय केलं, आधी माय मकाला वापरल्यानंतर हे आले ते सहज मका बघायला. मामांना घ्यायची काय वाटलं या? त्यांचे पानाचं पेच असं होतं. डायरेक्ट असं एवढं पान होतं. मी फक्त काय केलं गायांना चारा म्हणून नाही मी मिल्क चार्जर. मिल्क चार्जर गाईला चारलं होतं. हा, तेच शेण टाकलं होतं फक्त. त्याच्याने एवढा फरक पडला होता? त्यांना जेवढा फरक पडला होता. तो ओरिजिनल वापरल्यावर काय झालं असं तुम्हाला कळलं असेल काय झालं? 5 अकराला वापरतोय आता. काय काय तुम्ही केलंय? मका 2 एकर मका आहे, 2 एकर गहू आहे आणि 1 एकर कांदे. अच्छा. आता कांदे कसे काय? कांदे चांगले आहे ना सर, असं एवढे कांदे पेरलेले कांदे. बर. मका 2.5 महिन्यात निघाल सर. मामांची ना हा, 2.5 महिन्यात मोर असं तुमच्याकडे किती दिवस लागतात सरासरी? 3.5 महिने लागत. 1 महिना वाचला. 2.5 महिन्यातच निघाले. एक महिन्याचं कणीस पाणी एवढं जाड होतं सर, एवढं लांब आणि एवढं जाड. आता आहे ना एवढं जाड. मुरघास असं एवढं जाड होतं आणि मुरघास सुद्धा जादा पडला त्या मकाचा. आता आम्हाला आहे ना मका ना म्हणजे गायला मुरघास केमिकल विरहित मकाचा करायचा आहे आता. करायचा. बर बर बर. तुम्हाला काय अनुभव आला? गहू पण भरपूर चांगला दिसून राहिला, मका पण चांगली दिसून तुमची राहिली. इथून मग काय होतं? मकाला माग स्प्रे मार लागत होती. कशाला? मकाला पण असं म्हणजे किडीसाठी? याच्यापेक्षा छोटी मका असते एवढी ना, एवढी spray चालू असताना मकाला लागतं स्प्रे द्यावा लागत किती होता. स्प्रे मारायचे तुम्ही? 4-4, 5-5 स्प्रे लागत आहे काही वेळेस. आता 2 तरी आळी control नाही. आळे कंट्रोल होत. आणि आता आता नाही कमीच आहे, भरपूरच कमी. पुढच्या वर्षी तर आमच्या मकाला आळायची येणार नाही त्याची गॅरंटी? गॅरंटी. आणि जास्त मटेरियल वापर 26 गुंठे मका आहे माझीवाली. तिला आपल्या याच्या मिल्कच्या हे आहे का काय कृषी अमृतच्या 3च बॅगा सोडलेला आहे. त्याला अजून फवारा नाही आणि युरिया पण नाही, काहीच नाही. एकदम भारी मका आहे. माझ्या मन समाधान मका आहे. तुमचे जर वांगे पाहिले, आता ही तुम्ही लागवड कधी केलेली आहे? 23 ऑक्टोबरला. 23 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, म्हणजे 2.5 महिने झाले. 2.5 महिने झाले. बरोबर आहे. 2.5 महिने. मग 2.5 महिन्यामध्ये तुमचे वांगे एवढे डेव्हलप होता का केमिकलवर? नाही होत. बरं, केमिकलवर जर असते तर काय बदल असतात? एवढलीच राहिली. खाली राहिले त्याला द्राक्षवाणी घड लागले सर वांग्याला. मध्ये मध्ये हे बघ, हे बघ. द्राक्षवाणी घड लागले त्याला. सगळं सेटिंगचं बापरे. पहा. अरे खालपासून वरपर्यंत गुच्छ आहे. हे बघ 35 कॅरेट माल काढला यात. हे पण इथं गुच्छच लागले सगळे. म्हणजे आणि फुटवे किती? फुटवे भरपूर. हा, मोजायला लागला तर 10-1 मिनिटं घेऊ मोजायला. जाडी किती आली शेंडा शेंडा जाड किती आणि गुच्छ पाणी आहे सगळे. असं आहे ना. म्हणजे पूर्ण ते आता तुम्ही वांगे लावले का द्राक्ष लावले हे थोडस विचार करायला वेळ आली तुम्हाला? हा, मग मला म्हणायचं आपला प्लॉट. हा, आपला प्लॉट म्हणजे द्राक्ष द्राक्षाचे. बस तुम्ही वांगे इतकं पैसे देणार सर त्यांना ते. हा, एक द्राक्ष इतकं पैसे 30 गुंठ्याचा प्लॉट देणार. बरं. ह्या पिका का पाहिलं तुम्ही म्हणता रोग नाही, कीड नाही, काही नाही. जे काय दिसतंय ते फक्त आरोग्यच दिसतंय. काय दिसतंय? आरोग्य. बरं, नुसतं आरोग्य आहे का? गुच्छ आहे नुसते. आता इथून पहा, हे नुसते फुलंच आहेत. हे बघ, आतमध्ये उचकलं हे बघ. मध्ये माले मध्ये
म्हणजे सगळं काय आहे? सगळं मला मालाची इथं उचका ना मागे, हे बघा इथं तुमच्या मागे फार लांब जायची काय गरज? तुमच्या इथं उचका, इथं उचका. हे बघा म्हणजे मध्ये माल हा बघा, थोडं. इकडे बघा, इकडे बघा, हे इकडे बघा. हे बघा दोन तोडे झाले. काठी काय खतरनाक आहे. हा? म्हणजे इथं बघा, इथं बघा, इथं बघा. ते तर हे बघा आहे का बरं का 4 वांगे. बरं का सर हे वांगे बघा केवढे. हे वांग्यामुळे तुटलं ते खाली. हे जड किती बा आहे का. हे वांग त्याच्या खाली गुच्छ हे काय हे पा तोडले याचे काही तुम्ही बरोबर ना. आणि वरती सेटिंग पाहिजे सगळं. 2 फांद्यांना किती सेटिंग आहे. तुमचा पहिला तोडा झाला किती झाला. पहिलं म्हणजे पहिलं 12 कॅरेट झाली नंतर 12 कॅरेट पण सुरुवात डायरेक्ट हा होलसेल मध्ये. मी म्हणलो ना हातीच पिल्लू मोठं राहतं ना. नाही जनरली 30 गुंठ्यामध्ये केमिकल वांगी चालवते. हा 3-4 कॅरेट निघायचे पहिला बरोबर आहे ना. 3 किंवा ते डायरेक्ट किती पट निघाले 12 म्हणजे 4 पट. दुसरा थोडा 35 कॅरेट निघाले त्यांच्या दुसरा 22-23 बरोबर आहे. 22-23 म्हणजे डायरेक्ट दुप्पट झाला. आता तिसरा किती वेळ तुम्हाला सांगायची काही गरज नाही. मग मला सांगा आता याला रेटच्या बाबतीमध्ये काय अनुभव आहे. आपली हात विक्री असते ना. हात विक्री परवडतं आपल्याला. 80 रुपये किलो विकतो आपण. आता काय तुम्ही घरात खाले असेल ना आता. हो दररोजच वांगी खातो रोज. सर तसं नाही. बाजारात जर 10 रुपये असले ते 20 रुपये विकत्या. आणि शिवाय इतकी गर्दी का घ्यायला नंबर लावला थांबावं लागतं. हे वांग्याला मार्केट वेटिंग मार्केट आहे इकडे आमच्याकडे चालणार वाण्या. खायला 14 टेस्ट मध्ये काय तुम्ही दिला घ्या ना वाला. आज आम्ही घेऊन आलो त्यांची आम्ही आता तिथं रामपुरवाडीचे तिथून इथपर्यंत आलोय आपण. हा तुम्ही विकायला कोण नेता. आम्ही टोटल बाजार करतो. सगळे बाजार करता. अरे वा क्या बात आहे. अभिनंदन. माणसाने पहिलं विकायला शिकलं पाहिजे. पिकवायला नाही पहिलं विकायला शिकलं पाहिजे. आणि आज तर 40-50 हजार रुपये आठवड्याला वांग्याची. 40-50 हजार रुपये आठवड्याला. बा समजा आता 35 कॅरेटची पैसे झाली. 35 तरी झाले असं 30 का नाही 25 धरा. 25,000 रुपये ठीक आहे. 25,000 रुपये झाले. तुम्ही याला खर्च किती केला आपल्या एसबीचा आतापर्यंत. आत्तापर्यंत 15,000 झाला असेल मग 15-20 का 20,000 रुपये फक्त खर्च वसूल होऊन गेला. वसूल झालं. अजून तो वांगी सुरू पण नाही झाली. नाही नफाच घ्यायचा सुरू पण नाही झाली अजून. 20,000 खर्च केलाय फक्त. वांग्याकडे जर बघितलं तुम्ही आता मागं बघा. मागं जर गॅप जर सोडला मागं बघितलं बघा आता लष्ट दिसायला बघा. आता इथून थोडं दैवार पडाल ते चमकायला बघा सगळं. ते दिसतंय तुम्हाला मागं चमकतंय ना. हे लष्टर आहे वरती. आता याच्यावर जर तुम्ही खाली बसून बघितलं हे बाई असं तिरपदर बघितलं हे पण लष्टर चमकतंय. म्हणजे हे लष्टर काय सांगतं की ह्या वांग्यामध्ये जिवंतपणा आहे. तेज आहे. कोण चमकतो काका. चमकतो कोण. नाही कुठलाही माणूस समजा चमकतो कधी त्याला जर पालन पोषण चांगलं असेल आणि आतून आनंदी असेल तर. काय म्हणते तुमचं. सकाळी ते एकदम चमक असते की नाही. म्हणजे आरोग्य चांगलं जर असेल तर ती गोष्ट काय होती चमकती. ती व्यक्ती चमकती बरोबर आहे की नाही. कुठलीही गोष्ट आहे समजा ती जर एकदम पॉवरफुल असेल क्वालिटी भारी असेल तर चमक येते. आता या वांग्याला पण किती चमक आहे पहा बरं तुम्ही. याच्यावरती तुम्ही जर असं समोर धरलं ना तर तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर याच्यामध्ये डायरेक्ट प्रतिमा दिसते. आणि पांढरं याच्यावरती काय आहे असा लेअर दिसतो लगेच. हे बघा तुम्ही जर खाली बघितलं लेअर चमकतो का. हे बघा समोर बघा प्रकाशात. म्हणजे तुम्ही जर असं माझ्या बघितलं बघा ते चमकताना दिसतं बघा. ह्याच्यावर चमकताना दिसतं. तुम्ही याला जर आलग जर हात लावला ना असं कापसासारखं लागतं चमक. तेच लष्टर आहे. आणि हे लष्टर कशाचं लक्षण आहे. जसं दुधाला साय येते तसं मालाला शायनिंग येते. कशाने 4 दिवस टिकायचं ना सर. खराब होत नाही. किती दिवस. 4 दिवस टिकायचं. 4 दिवस ठेवले तरी असेच्या वांग तोडलं समजा आज संध्याकाळी तोडलं उद्या बाजारला घेऊन जायचंय. सकाळी हे पूर्ण काळं पडून जातं केमिकलचे बरोबर हो. ते डायरेक्ट 2 दिवसाचे तोडे काळं कापड जातं. त्याची तेल संपल्यामुळे वात जळत जाते खाली. ही वात आहे ना. ही काय आहे ही वात आहे. ह्या वातीनं हे तेल गोळा केलं आणि ही ज्योत पेटवली बरोबर आहे. इकून जर तेल बंद पडलं ही ज्योत काय होणार विजून जाणार. काजळी येणार तिथं बरोबर आहे की नाही. म्हणजेच याच्यामध्ये जीव भरपूर आहे तेल भरपूर आहे म्हणून ती लवकर विझत नाही. खातानाचा अनुभव काय. चवीला खाशी ना. गिराईक आपल्याला तेवढे ना. गिराईक होऊन येते. घरचं घ्या ती चांगली. घरचा अनुभव काय वेगळं. काय वेगळं तुम्ही तर पूर्वी खात होते ना. 2 वर्षापूर्वी तुम्ही वांगी खात होते जेव्हा वापरत नव्हते तेव्हा आणि आज काय फरक आहे. नाही चव एकच नंबर आहे. चव भारी. दरवर्षी चव कमी होत जाते ना. मग दरवर्षी चव तुमची काय होत झाली
वाढत वाढत गेली. त्याला करतो तेव्हा वाढली आणि याला तिथे येतात आणखी आणखी वाढली. बरोबर आहे. आता तुम्ही जर ते वांगे खायचे ठरवले हे वांगे खायचे ठरवले तर कोणते आवडतं जास्त? हेच आवडतं मला जास्त. का हो? हा नाही नवच पडायची खाते आता असं ना. अजून आता म्हणजे आता मला सांगा खर्च कमी आला, उत्पन्न तुमचं चांगलं येतंय, तुमचा प्लॉट एक सारखा आहे, असं काही नाही की ह्या कोपऱ्यात कमी का ह्या कोपऱ्यात उजवा काही कोपऱ्यात कमी, पूर्ण 19 सारखं 20 नाहीये, नाही. सगळा काय आहे 20 आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही दिलेलं पोषण संपूर्ण प्लॉटला एकसारखं भेटलं. नाहीतर तुमचं केमिकलमध्ये जिथं वावर चांगलं आहे तिथं प्लॉट चांगला येतो आणि जिथं वावर खराब आहे तिथं बसतो. ते RNPH डोस ना ड्रिप मधून पण सोडतो. कसं शेड्यूल वापरतो तुम्ही, कसं कसं केलं ते सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. पहिलं काय केलं, बेड बनवले, पहिले बेड बनवले, बरं, नंतर मग? आपला बेसल डोस टाकला. काय काय टाकलं, कृषी किती अमृत बॅग टाकले 30 गुंठ्याला? ते का 5 बॅग टाकले. 5 बॅग टाकले तरी कमीच टाकले. कमी टाकला. 30 गुंठ्याला कमीत कमी 10 बॅग पाहिजे, हा. म्हणजे निम्मा झाला डोस. ठीक आहे, हरकत नाही. 5 बॅग टाकल्या, नंतर त्याच्यानंतर सांगा RNPH किती टाकलं? RNPH एक पुढे टाकलं. एक पुढा टाकला. कमीच टाकला आपण. म्हणजे टाकायला किती पाहिजे? हा. नाही, कमीत कमी 4 सक 24 4 पुढे टाकायला पाहिजे. 4 पुढे किती? 4 पुढे टाकला की एकच टाकला. ही शक्ती सम्राट आणि ते मग त्याच्यामध्ये आपलं SSM घेतलं. त्याच्यामध्ये SSM आता घेतलं का त्याच्यामध्ये बेसल मध्ये किती घेतलं? ते पण एक बॅगच घेतलं. ते एक बॅग घेतली. ठीक आहे, ते तुमचं कमीत कमी पाहिजे. इथं बागायती क्षेत्र आहे म्हटल्यावर 3-3 1-1 असं पाहिजे. जर तुमचं 1 एकर आहे म्हटल्यावर 4-4 1-1 पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सगळ्या ठिकाणी असं समजा की 25% तर 30% म्हणजे 30% तुम्ही बेसल डोस वापरला. रिझल्ट मात्र तुमचा चांगला आहे. 150%. रिझल्ट भेटला. 100% वापरला असतं तर रिझल्ट तुमचा 300% असता. म्हणजे तुम्ही आता वावरामध्ये घुसू शकले. मार्केटमध्ये आपल्याला जसं आपण शोधतो वांग, त्याला काटा पाहिजे, लांब देठ पाहिजे, कोरडं वांग करायला, त्याच्याला एक वांग आहे की नाही एकदम. लग्न सरायला सुद्धा बुकिंग राहते. आणि मी आताच सांगतो, आमच्या पुतणीचं लग्न आहे 26 तारखेला, यांच्याकडून वांगे नेणार आपण. पाहिलं वगैरेच वाटत ना तुम्हाला. याच्यामध्ये मगाशी जे वर्णन करून सांगितलं मी, हा जो पांढरेपणा आहे ना हा नाही राहत वांग्यांमध्ये. असा जो असं निळे पडून जातात, निळे. बरोबर आहे ना. म्हणजे ती याच्यामध्ये खासियत आहे. ह्या पूर्ण देठावरती लेअर आहे. ह्या देठावरती ना सर, या देठावरती पूर्ण लेअर आहे. पहा तुम्ही कसं रोम असतात ना तसे पूर्ण ते काटे सोडा त्याच्या देठावरती रोम आहे का सफेद. बरोबर आहे. म्हणजे हे जे लेअर आहे, ही लेअर जी आहे ती त्या देठामधून हे सांगते की पोषण माझं काय आहे का. तुम्ही असं बोट फिरवून लयच कळेल तुम्हाला, आहे का. त्याच्यावरच नाही, ह्याच्यावर पण आहे, ह्या वांग्यावर पण आहे. हे प्लेन आहे ना त्याच्यावर पण आहे लेअर. तुम्ही चांगली जर झूम केलं ना, हा चोपडे झाले. आणि ही लेअर केमिकलच्या वांग्यावर नसते. दुसरी गोष्ट, केमिकलचं वांग लवकर शिजत नाही, एकदम कवळा असते. हा, तुम्ही जर त्याला परतलं तर मग शिजायचा विषय संपला. त्याचं जे वरचं कातड असतं ना ते अतिशय रबरासारखं टणक असतं, प्लास्टिक सारखं. ते तर वितळ असत नाही. तुम्ही खाताना बघा, तुम्ही लग्नामध्ये कुठेही त्याचं कातड दबतच नाही खाली, मधला मसाला बाजूला होतो, रसाच खायचा. मग लोक त्याचं वांग कधीच खातच नाही. बरोबर आहे की नाही. मग तो फार मोठा बदल आहे. म्हणून तुमचा ग्राहक काय तुमचा खर्च एवढा कमी प्रमाणात केलाय तरी तुमचा रिझल्ट एक नंबर. याला 100% जर खर्च केला तर हे वांग्यांची ग्रोथ आणखीन 1.5 पटीने जास्त होईल. आता तुम्ही याची जी काही रिपिटेशन आहे पुढे, फवारण्या वगैरे किती केल्या आतापर्यंत? फवारण्या प्रत्येक 8 दिवसांनी एक फवारणी. 8 दिवसांनी. हा, शेड्यूल म्हणजे 8 चोक 32. किती दिवस झाले आता? 2.5 महिने म्हटल्यावरती 60 म्हणजे 120 आणि 150. 8-9 स्प्रे झाले. बरोबर आहे ना. 8-9 स्प्रे झाले. मग त्या स्प्रे मध्ये काय रेग्युलर आपल्या शेड्यूल प्रमाणे शेड्यूल प्रमाणेच. तुम्हाला मी एक गंमत सांगू का, तुम्ही स्प्रे थोडे कमी घ्या, परंतु तुम्ही याला 3 आपल्या काय आश्रय महाआश्रय. पहिलं काय, RNPH = K. RNPH = K म्हणजे काय की RNPH जे आहे एकरी साधारणतः 3-3 किलो घेतलं पाहिजे. बरोबर आहे. 3 किलो जर एकापेक्षा कमी असेल तर तुम्ही मग ते त्या प्रमाणात घेतलं पाहिजे. म्हणजे 30 गुंठ्याला किती येतं ते? साधारणतः 2.5 किलो येतं. म्हणजे 4 पॅकेट 6 चोक 24. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये किती खर्च वाढला असा तुमचा?
समजा तुम्ही जर आज किती 1 पाकिट टाकले हा. तर अजून तुम्हाला 3 पाकिट लागले असते. म्हणजे तुमचा सांगतो ना तुम्हाला मी 7,500 7,500 रुपये वाढले. 7,500 पण 7,500 मध्ये तुमचा आत्ताचा तोडा 70-80. कॅन्टीन व्हायची नसते. हा नाही दुसरं काम मग माणसं परमनंट आता किती दिवसांनी तोडता ठीक आहे 5व्या-6व्या दिवशी. बरोबर आहे. तुम्ही जर फुल डोस वापरला तर तुम्हाला रोज माणसं तोडावं लागतील. म्हणजे ही लाईन झाली 4-5 लाईन का उद्या हे 4-5 लाईन परवा हे 4-5 लाईन तुम्हाला 50-60 कॅरेटच्या खाली तुम्ही येतच नाही. एवढं जबरदस्त काम. कमीत कमी तुमचे ह्या क्षेत्रामध्ये 100-150 कॅरेट तर आरामशीर निघतील. तरी फ्लावरचं आंतरपीक काढलंय त्यांनी. त्याचं आंतरपीक काढले त्याच डोस मध्ये. त्याच्यात नाही आम्ही त्याला बी डोस टाकला होता. मग फ्लावर कशी काय होती चांगली एकच नंबर व्हाईट एकदम व्हाईट. तुमच्याकडे 2 नंबर काही पिकतच नाही. एकच नंबर कार्यक्रम 1 नंबर करतो. अच्छा पैसा बी 1 नंबर पिकतो. मग बेसल डोस काय 1 नंबर टाक त्यांना सांगता आपण काय म्हणते नाही टाका काय लागेल. जमीन आपल्याला 1 नंबर पैसा देते आपण तिला विष खाऊ घालतो. सगळ्यात पहिलं पाप कुठून सुरू होतं आपल्यापासून. आणि आपण काय करतो स्वतःची क्यू शेतकऱ्याचं काय खरं आहे का बुवा शेतकऱ्याला कोणी वालीच नाही बुवा राजाला कोणी वाली राहतो शेतकऱ्याच्या पोराला पुरी देईना. हा शेती बदनाम कोणी केली शेतकऱ्यांनी. शेती तर काही खरं नाही हे डायलॉग कोणाचा आहे शेतकऱ्यांचा. तरुण शेतकरी काही तरुण शेतकरी टाळा वाजवण्यासाठी खरंच टाळा वाजवण्यासाठी. ज्याला शेतीमध्ये खरंच काही करायचं नाही ना त्याचा डायलॉग आहे. नाही तर शेतीमध्ये खरंच राम आहे का नाही. शेतीमध्ये तुम्ही जर राम आणायचं असेल ना तर तुम्ही स्वतः पहिले शेतीमध्ये उतरले पाहिजे आणि ती पहिली विषमुक्त केली पाहिजे. तिला जे राम आणायचं राम सरांचा आहे ना एसिड वापरा काही पण वापरा तो आणा किंवा दुसरं काही आणा पण वापरा तुम्ही. दुसरं नाही सर त्याच्या तोडीला काही नाहीच आहे का. नाहीच आहे ना कुठं. अच्छा तुमच्या भागात मी बरीच बुळबुळ ऐकवतोय काहीतरी. आहे मस्त सनेजवाले आहेत आमच्याकडे सगळे. नाही दुसरं कंपनी जाऊ द्या. काही जण सांगतात हे राम सरांसारखंच आहे एसिड सारखं अशी बी आहे काही. हा म्हणत असेल तुम्हाला भरपूर आहे. आता नसेल आता फोन येईल तुम्हाला. हा आमचं बी त्यांच्यासारखंच आहे. भरोसा ठेवायचा कोण आपल्यावर आहे. आणि भरोसा फक्त पिकावर मातीवर ठेवायचं मला सांगतो. कोणावर तुम्ही लय वाटतं ना भारी आहे तर टाक बाबा या गल्लीला. मी स्वतः 3 वर्ष आधी व्हिडिओ बघितले मग वापरलो. हा बरं एवढा अभ्यास केला 3 वर्ष. आणि आता आहे ना दिवसातून 4-5 घंटे तुमचे व्हिडिओ पाहण्याचं जातात. काम बिम करता का नाही कामामध्येच ना मोबाईल खिशात. घरच्या शिवाय द्यायचे पण मला वाया गेलं म्हणतील पोरग आम्ही यांच्या नाही जेव्हा जोडीदार त्यांना पण दाखवलं म्हणलं बा आमचं एसीटी वैदिकचं कसं काम आहे. नाही ती मध्ये असतील काय आहे आता ते त्यांना विकायचं मध्ये काही हे काय समोर दिसत नाही. तुमची बी खाऊन बघू ना आपण. खाऊन पण घास खाय आता अशीच चव आपल्याला कधी काही सवय नाही पण तरी सुद्धा चांगलं आहे. गोड लागतो गोड म्हणजे खाऊ शकतो आपण. म्हणजे थोडक्यात काय आहे वांग तुम्ही जर कच्चं खाऊ शकताय म्हणजे हे तर पर आपलाच कार्यक्रम झाला. बघा वांग बघा मधून काय जसं बाईटनी खाल्लंय ना तसंच आहे बघा त्यांचं बाईट बघा. म्हणजे थोडक्यात जर त्यांना आजच आणले आतापासून लांब होते फर्स्ट टाइम त्यांनी डबल खाल्लं म्हणून मी पाहतो म्हणजे अजून त्यांना भरोसा नाही. त्यांना तुमचं नाव ऐकलं येऊ राहिले दुकानला. हा आम्ही शेतात होतो त्यांना माझ्यासोबत चला तुम्ही फक्त सोबत चला सोडून म्हणलं चला. शेतकरी चांगल्या प्रति घातली माल तर घातली शेतकरी चांगल्या प्रकारची करतात ती पण ते आपल्याकडे येऊन आणखीन कोण माणूस वळतो जो फार वैतागलाय तोच काहीतरी वळतो. जो अजून थोडासा ओके. एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. LIC वाला तुम्हाला माहिती असतो ना LIC वाला प्लॅन दाखवतो एजंट आणि तुम्हाला पिक्चर सुरू नाही माहिती तुम्हाला सांगलं तर तो गेला एका माणसाला प्लॅन दाखवतो साहेब ही नवीन पॉलिसी आलेली आहे असं आहे तसं आहे. आणि त्याच्या घरामध्ये त्यांनी कुत्रं पाहिलं होतं आणि ते कुत्रं त्या सोफा सेटवरती बसेल होतं. एका सोफा सेटवर ते बसेल एका सोफा सेटवर ते आणि दुसऱ्या सोफा सेटवर हे बसेल आणि मध्ये कुत्रं बसेल तिकडं आणि हे समोर माहिती सांगताय. ते माहिती सांगायला का साहेब हा असा प्लॅन आहे ते कुत्रं आहे ना असं करायचं मध्येच. मग ते यांनी परत माहिती सांगायची त्याच्या बघायचा गप्प बसायचा परत सुरू करायचं. ते यांनी माहिती सांगितली की बाबा ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला निम्मेच पैसे भरायचे निम्म तुम्हाला त्यानंतर तुम्हाला
पुढे हप्ते भरायचे नाहीये, ते मग कुत्र परत याला काही कळ ना ते मला लिंक आली का हे लिंक तुडी ते. मग त्याने न राहून विचारलं शेवटी, का हो म्हणे ती समजा प्लॅन राहू द्या बाजूला म्हणे, हे कुत्र का बरं कळत आहे म्हणे. काय म्हणे साहेब, त्या सोफा सेटचा एक खेळ आहे ना म्हणे थोडा वर निघेल आणि ते ना त्याच्यावर बसले लई टोचला का ते कळत म्हणे मध्ये. अरे मग म्हणे सोप आहे ना, ते उठून बाजूला का नाही होत, ते म्हणे एवढा बी टोचत नाही का बाजूला. तसं केमिकलचा खेळ आहे ना, हा जोपर्यंत चांगला घुसत नाही ना मधी तोपर्यंत ते उठत नाही. कळलं का तुम्हाला. म्हणून ही माणसांची ही मानसिकता झाली आपल्या सगळ्यांची. जे केमिकल वापरून शेती करताना एक 20 वर्ष 30 वर्ष शेती करतोय आम्ही, आम्हाला त्याची सवय झाली. ते केमिकल कसं उधार भेटत ना त्याच्यामुळे वापरतो. मला एक सांगा, तुम्हाला मी जर सांगितलं की तुमचं यांनी वाटोळं होणार आहे हे उधार घेऊन जा, फुकट दिलं तरी आणशाल का तुम्ही? नाही. पण ती आम्हाला त्याची काय लागली, सवय लागली. दारुड्याला उतरल्यावर कळतं की हिने माझं काय राहिलं, पण उतरल्यावर हे कधी कळायला पाहिजे, तेव्हा पेतो तेव्हा कळायला पाहिजे खरं खोटे. तो आता इथं मस्त भाषण देतो, केमिकलचं काय खरं काय नाही, केमिकलने वाटवलं झालं सगळ्यांचं. भाषण बिषण देईल पोरां पुढं 26 जानेवारीला आणि लगेच तिथून उठलं लगेच केमिकल मध्ये 2-4 बाटल्या घेऊन. खरे खोटे हे पडिले वळण इंद्रिया सकळं, हे काय जाणून बुजून नाही करत ते. आपल्याला काय पडलं पळ आणि आपण काय म्हणतो, एवढे काय वाटलं होत नाही रे, चाललंय ना ओके काय प्रॉब्लेम आहे. पण जेव्हा असं काहीतरी पिकतं तेव्हा कळतं की नाही याच्याशिवाय शेती होऊ शकते. आलं तुमच्या लक्षामध्ये. केमिकलमध्ये का करायचं नाही, पहिली गोष्ट त्या पिकाचं ॲव्हरेज निघत नाही. तुमच्या एवढं ॲव्हरेज कुणी काढून दाखवा. एकरी वांग्यामध्ये फार किती हायेस्ट पैसे होत्या, किती दिवस पैसे होतील केमिकलवर? 3 महिने. गॅरंटेड शेंडाळी येते का हो पाटील? हो. गॅरंटेड व्हायरस येतो. सगळ्या पिकावर जर नाही आला तर 25% पिकावर येतो. लहान मोठी झाडं राहता, या झाडाला जर समजा 10 वांगी निघाली असेल तर पुढच्या झाडाला 3च वांगी निघत आहे. हे खरं खोटे बरोबर आहे. किडी आणि रोगाचे फवारे बेसल डोस टाकला म्हणजे वॉटर सोल्युबल सोडलं की मागून पंप घेऊन उभाच राहावा लागत. हो. थोडा झाला तरी लई फवार मारतात. इकून वांगे घेऊन जायचे, पुढे घेऊन यायचे. आणि जर बाजार असेल तर मग विचारच नको पठ्ठ्याला, असा रुबाबात पुढे घेऊन येतो. त्याला वाटतं मी काहीतरी पराक्रमच करू राहिलो. खरं आहे का खोटं आहे? ही आपली मानसिकता तयार झाली आहे ना. यांच्या पुतण्यानं केलं होतं केमिकलवर प्लॉट. हां, तो म्हणजे फवाऱ्या करू व्हायचा म्हणजे. आणि शेवट पावसाच्या टायमाला हे झालं, उबळून गेला प्लॉट. बरोबर आहे. पैसे किती केले, खर्च किती केला? खर्च भरपूर झाला, आणि पैसे कमी झाले. म्हणजे त्यांनी कोणाला मोठं केलं? बरोबर आहे. आणि विष कोणाला खाऊ घातलं? ज्यांनी त्याला पैसे दिले. ज्यांनी त्याला विष दिलं त्याला पैसे नेऊन दिले, आणि ज्याला विष खाऊ घातलं त्याच्याकडून पैसे घेतले. हे किती मोठं महापाप आहे. रडकुंडी आला तो आता परत वांगे. तसं नाही, तो रडकुंडी का आला, कारण तो पापच करतोय ना. मला सांगा, ज्याला तुम्ही पैसे नेऊन देता तो काय करतोय, तुम्हाला विष देतोय, आणि तुमची जमीन काय करतोय, नापीक करतोय. आणि ज्याच्याकडून तुम्ही पैसे आणले तो तुम्हाला कष्टाचे पैसे देतोय, घामाचे, आणि तुम्ही त्याला काय खाऊ घातलं, विष. म्हणजे तुम्ही विष विकणारे एजंट झाले. बघा ना तुम्ही, वस्तुस्थिती नाही काही. मग तुम्ही जर विष विकणारे एजंट आहे तर तुमचं प्रकृती कल्याण कसं काय करील, आणि तुमची अपेक्षा पण काय. म्हणून केमिकलमध्ये लोकांचं काय होतं, जेवढं कमवलं ना तेवढं पुढच्या 1-2 वर्षामध्ये तुम्ही, आता मला सांगा, एवढ्या वर्षातून केमिकल करते, किती पिढ्यानपिढ्या करते. ह्या वर्षी तुमचे जसे वांगे आणि असा जो फुटवा, असा विस्तार, असे गुच्छ, आणि काहीच रोग नाही, किडी नाही, आळही नाही, हे स्वप्न नाही वाटत तुम्हाला? बरोबर आहे ना. स्वप्न वाटत आहे ना, म्हणून तुमचे स्वप्न पूर्ण होणार याच्यामध्ये. बरोबर आहे. दिवसा काय वाटतं तुम्हाला, काय पडून राहिलं स्वप्न? दिवसा उघड्या डोळ्यांनी जे पाहतो आपण, अरे हे वांगे आपले आहे का, असं चिमटा यावं लागतो. खरंच आपले आहे का, खरंच रोग नाही का, खरंच कीड नाही का? खरं सांगा काका, तुम्ही किती वेळा येऊन उचकून पाहिलं असं? भरपूर वेळेस पाहिले सर. तुमची इच्छा होती सापडावा, पण नाही सापडली. नाही सापड. नाही
दीड महिन्यापासून वातावरण सारं ढगाळलेलं वातावरण बरोबर आहे. तेव्हाच शेंडाळीचा यायलाच पाहिजे. हा तर वातावरण आता 5-6 दिवस पासून खराब आहे. नादू खराब होत घुरी यायला पाहिजे. त्या पद्धतीत प्लॉट म्हणजे एकदम उत्तम प्रकारे कसं काय टिकला भाऊ का काका? म्हणजे मला सांगा, प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला जर कुठं जरी व्हायरस किंवा कुठेतरी शेंडाळी किंवा कुठेतरी काहीतरी कीड फळबाशी काहीतरी जर दिसलं असतं तर तुम्ही दम काढला असता. नाही, कारण तुम्ही वाटच पाहत होते. तुम्ही वाटच पाहत होते कवा मला आळी सापडलं, कवा मी याच्या बोकंडी बस आण फवारा मार, काय घेऊन बसा ते वैदिक. हे खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. जर घरामध्ये वडील जे आहे तेच जर एवढं तुम्हाला त्रास देणारे तर समाजचा त्रास देणार का बरं असं करतात? कारण त्यांनी आतापर्यंत जे अनुभव घेतले आणि किडीने रोगाने त्यांचं जेवढं वाटोळं केलंय तेवढं त्यांचं कधीच कोणी वाटोळं केलं नाही. हे खरं आहे खोटं आहे? ती भीती कुठं बसली? डोक्यात. आणि ती भीती त्यांना काय करते, असं सगळं करायला भाग पाडते. तो विचार सारखा डोक्यामध्ये गिरमिटीसारखा गोल गोल गोल. खरे खोटे? ही परिस्थिती शेतकऱ्यांची. आणि म्हणून तुम्हाला जर यातून बाहेर यायचं असेल तर आम्ही काय सांगतो, तुम्ही अर्धवट वापरू नका. कारण कमजोरीमुळे रोग येतो, लक्षात ठेवा. वातावरणामुळे नाही. हो बरोबर. तुम्ही जे म्हणता की एवढं याच्यामध्ये रोग का नाही, साधं सोपं गणित साहेब. साधी सिंपल गोष्ट आहे. जमीन आमची सुपीक पाहिजे. तुमच्या जमिनीमधला जो कस आहे तो जेव्हा बाहेर काढतं केमिकलमुळे पीक, तेव्हा ते मास दाखवितं आणि नंतर तो मास गळून जातो त्याचा, वातावरण बिघडल्यावर. खरं खोटं आहे? आणि इथं काय आहे, ओरिजिनल मास आहे. मस्ती नाही, शांतता आहे. का? कारण जमिनीतून ओरिजिनल पॉवर आहे. म्हणजे जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब वाढला तर तुम्हाला कुठल्याही मूलद्रव्यांचं व्यवस्थापन करावं लागत नाही. सेंद्रिय कर्ब म्हणजे सर्व मूलद्रव्यांचा काय बाप आहे. सेंद्रिय कर्ब म्हणजेच सगळे मूलद्रव्य समप्रमाणामध्ये. जर तुम्ही ह्युमिक ॲसिडचा जर बायोफर्गेशन केलं लॅबमध्ये जाऊन, ह्युमस याचं जर तुम्ही जर विश्लेषण केलं किंवा त्याचं ॲनालिसिस केलं, आपण मातीचं करतो की नाही परीक्षण, तसं जर ह्युमसचं जर विश्लेषण केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व न्यूट्रियंट सापडतात. म्हणजे ह्युमस म्हणजेच काय, प्राकृतिक स्वरूपामध्ये सर्व मूलद्रव्य. मग प्राकृतिक स्वरूपामध्ये सगळेच मूलद्रव्य तर तुम्हाला केमिकलचे टाकायची काय गरज आहे? तरी पण तुम्हाला कोणतरी भेटत असं, भाऊ थोडं 0.050 सोड ना, साईज होईल. भाऊ ऐकत नाही का? म्हणते का कोणी? नाही, तुम्हाला म्हणतच नाही कोणी का हो काका? 0.050 सोड म्हणजे साईज होईल. साईजच ऑटोमॅटिक होती इथे. हा लवकर होईल भाऊ, असं रात्रीतून होईल. 250-300 ग्रॅमचे फळ इथे येच 300 ग्रॅमचं फळ कवळे बरीच बाजारात विकले. अच्छा.